today's date is 14th of August, and we are recording this as not an entertaining video, but it just आमच्या एका लाईफचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. ते आम्ही खूप विचार केला त्याच्यावर, अँड वी डिसाइडेड दॅट वी शुड शेअर दिस लाईफ एक्सपिरियन्स. सो हा काय लाईफचा एक्सपिरियन्स खूप चांगला नाही आहे. सो दॅट्स वाय काही लोकांना हा व्लॉग खूप सिरियस आणि खूप बोरिंग पण वाटू शकतो. बट आय गेस हा व्लॉग आम्हाला असं वाटलं दॅट वी शुड शेअर विथ यू गाईज. दॅट्स वाय वी हॅव कम अप, राईट. आम्ही एक प्रॉपर्टी घेतलेली रत्नागिरीमध्ये आहे, आणि एकदा प्रॉपर सिटीमध्ये आहे आणि एकदम प्राईम लोकेशनमध्ये आहे. ही प्रॉपर्टी आम्ही 2019 घेतलेली. अँड आफ्टर टेकिंग द प्रॉपर्टी लकीली आम्ही लगेच तिथे एखादा भाडेकरी सुद्धा ठेवलेला, विच वॉज गिविंग अ गुड अमाऊंट ऑफ रेंट टू अस. अँड बट लॉकडाऊन झाल्यामुळे 2020 ही हॅड टू लीव. बट जेव्हा त्याने लीव केलं तेव्हा आम्हाला लगेच फॉर्च्युनेटली दुसरा भाडेकरी भेटला इन अराउंड ऑगस्ट 2020. डिटेलमध्ये रुपेश पुढे सांगेल. त्या भाडेकराने भाडेकरार नामाचा गैरवापर केल्यामुळे आम्हाला पुण्याहून रत्नागिरीला जावं लागतंय. अँड आम्ही 9 तारखेला ऑन 9th of August आम्ही रात्री इथून निघालो. आम्ही तिथे पहाटे 10ला पोहोचलो. मयूरकडे जसं आमच्या मावशीकडे आम्ही राहिलो. सो याने जे काय प्रॉपर्टी बनवली दॅट इज ऑल लाईक की खुद के बलबूते पे ही हॅज डन एव्हरीथिंग बाय हिमसेल्फ. सो दिस प्रॉपर्टी आम्ही जेव्हा घेतली, बिकॉज आफ्टर आवर होम दिस वॉज अ सेकंड प्रॉपर्टी आम्ही जी परचेस केली. सो वॉट एव्हर वी परचेस दॅट वॉज होल, म्हणजे हाफ आम्ही सेव्हिंग्सनी केलेली आणि हाफ आम्ही लोन करून घेतलेली. सो ऑफकोर्स आपल्या प्रॉपर्टीला जेव्हा कोणीही गैर पद्धतीने त्याचा जर यूज करत असेल तर आपल्याला त्या गोष्टीचं राग येणार, दॅट इज बट ऑब्वियस. सो जेव्हा आम्ही या XYZ भाडेकराला भेटलो, त्यांचा ॲक्च्युली रत्नागिरीमध्ये खूप छान प्रेसचा बिझनेस आहे. आम्ही त्यांचं नाव किंवा त्या प्रेसचं नाव आम्ही अजिबात घेणार नाही, बट आम्ही हे ह्यासाठी रेकॉर्ड करत आहोत, irrespective taking their name or their business name, because we somewhere thought की हे कुठेतरी डॉक्युमेंट होणं गरजेचं आहे, राईट. अँड फॉर फ्युचर रेफरन्स दॅट. सो येस, सो द एंटायर थिंग जसं झालं, काय झालं नेमकी, काय नाही झालं, कधी आम्ही अग्रीमेंट केलं नाही, एव्हरीथिंग रुपेश विल टेल. 2020च्या दरम्यान, म्हणजे ऑगस्टच्याच दरम्यान बघायचं, ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या टायमाला आम्ही त्या व्यक्तीला गाळा आमचा भाड्याने दिला शॉप. सो पहिली तशी कंडिशन केली होती की बाबा आता कोविडचा टाईम आहे, म्हणजे मला या गोष्टी नाही पाहिजे की मी भाडं देऊ शकणार नाही वगैरे वगैरे असं. कारण की माझं देखील लोन आहे, म्हणजे त्या शॉपवरती लोन काढलं आहे. तर आज प्रत्येकाला माहिती आहे बँक थांबत नाही आहे EMI साठी, है ना. ते EMI पण घेतात ते, प्लस इंटरेस्ट पण घेतात ते. सो त्यामुळे मी असं डिसाईड केलं होतं की बाबा जरी गाळा बंद राहिला थोडे दिवस तरी चालेल, पण ते वादाविवाद नको कोणासोबत. करेक्ट. तर बोललं अशाच व्यक्तीला देऊया गाळा भाड्याने की ज्याचा बाबा कोविडमध्ये पण बिझनेस चालू राहील, लाईक ऑफिस वर्क वगैरे असं काय असेल तर यांचा चांगला बिझनेस आहे रत्नागिरीमध्ये, जसं स्मिताने सांगितल्याप्रमाणे. सो तो बिझनेस तरी म्हणजे लॉकडाऊनमध्ये बंद नाही झालेला, पहिली गोष्ट. आणि त्यानंतर असं घडलं की पहिले 2-1 महिने जरा ओके वाटलं, म्हणजे रेंट आला बरोबर. आणि तेव्हा काय लॉकडाऊन पण नव्हतं. लॉकडाऊन हा लास्ट इयरला आय थिंक मार्च नंतर जो लागला, मार्च टू जून जुलैपर्यंत होता, आणि मी त्याला ऑगस्ट सप्टेंबरला दिला होता. त्यानंतर उरलेले महिने त्यांनी 2-3 महिने पुन्हा आम्ही त्याशी सोबत पहिले 6 महिन्याचाच करार केला. का? कारण की आम्हाला बघायचं होतं की बाबा त्यांचा व्यवहार कसा आहे, काय आहे, किंवा पुन्हा लॉकडाऊन लागते काय. त्यांनी 6 महिने खूप रडत काढले. शेवटचे 3 महिने पण त्यांनी भाडं काही दिलं नाही. मग जो काही डिपॉझिट होता त्यातलंच तो ओला वजा करा. तर झालं, फेबमध्ये त्याचा करार संपला. सो आम्ही डिसाईड केलं की बाबा याला नाही ठेवायचं, आम्ही दुसऱ्याला कोणतरी देऊ, अदरवाईज थोडे दिवस थांबूया, नवीन भाडेकरू बघू, चांगलंच असेल. कारण की जर असा व्यक्ती म्हणजे ज्याचा बिझनेस चालू आहे
तो व्यक्ती पण जर रेंटला नाटके करतो. मार्चमध्ये असं झालं की म्हणजे फेबला जो करार संपला तर त्यांनी भरपूर रिक्वेस्ट केली की नाही प्लीज समजून घ्या, थोडासा बिझनेस डाऊन होता वगैरे असं असं बोललं. मग आम्ही पण थोडंसं बोललो जाऊ दे चला ठीक आहे, आज कोविडमुळे प्रत्येकाला त्रास झालेला आहे, हे नाही असू शकतो. तर बोललो ठीक आहे. तो बोलला ह्युमॅनिटी ग्राउंड वरती माणुसकीच्या नात्याने आम्ही त्यांचा त्यांचा प्रस्पेक्ट समजून घेतला आणि त्या हिशोबाने व्यवहारिक हुशाने आपण काहीतरी अटी पण दिलेली अटी पण त्याला दिल्या होत्या की बाबा नाही असं असं झालं पाहिजे तुझं रेंट जर नाही आला तर पर डे 100 रुपीज चार्जेस, पण ते तर सगळं सोडूनच द्या. ते अटीच राहिले फक्त, बाकी काही त्याच्यामध्ये ऑन पेपर या नाही झालं. सो ॲग्रीमेंट केलं त्याच्यासोबत. त्याचा जो डिपॉझिट येणार होता नवीन मार्चपासून, सो डिपॉझिटचे त्यांनी 2 चेक दिले. आम्ही त्याच्यामध्ये पण त्याला सवलत दिली. तर पहिला चेक क्लिअर झाला. पण सेकंड चेक हा म्हणजे त्याला सेकंड चेकमध्ये जवळजवळ आम्ही 1 महिन्याचा डिस्टन्स ठेवला होता की बाबा सर ठीक आहे तू बोलतोयस म्हणून. मी पण विचार केला कुठं दुसरं बघत बसायचं आहे तर करून घेऊ. तर त्यांनी तो चेक बाउन्स केला. पहिली गोष्ट तर चेक बाउन्स केला तर उडते रिझन द्यायला लागले. प्लस मार्चचा रेंटही नाही दिला त्याने. म्हणजे मार्च पासून नवीन अग्रीमेंट स्टार्ट केलं. हो 3 वर्षाचं, बट त्याचं नाही दिलं त्यांनी. एप्रिलमध्ये त्याला विचारलं, एप्रिलचा चेक होता, चेक तो बाउन्स केला. चेक बाउन्स केल्यानंतर त्याला बोललो काय आहे असं नाही चालणार, म्हणजे आपलं पहिलंच बोलणं झालेलं आहे हे ते. तरी पण त्यांनी काय त्याच्यावरती नाही असं तसं मला प्रॉब्लेम आहे हे ते करायला लागला. नोटिफाय केलं की बाबा नको बाबा आम्ही ऑलरेडी तुला पहिले जस्ट क्लिअर इट आउट. नको नाही जमत तर तुम्ही वॉइड करूयात आपण जे काय अग्रीमेंट झालंय ते. आणि सारखं पुण्यावरून रत्नागिरीला जाणं इट्स नॉट अफोर्डेबल. मोर ओव्हर इट्स नॉट अफोर्डेबल. म्हणजे कोविडच्या अशा सिच्युएशन मध्ये वारंवार जाणं हे चुकीचं होतं. सेफ रादर इट इज नॉट सेफ. आणि तिकट त्याला सांगितलं होतं की बाबा नाही तू खाली कर. त्यांच्याकडून थोडंसं उडतावरती उत्तरं आले, थोडंसं वादविवाद झाले फोनवरती वगैरे. पण मग आम्ही थोडंसं टाळलं, बोललो चला ठीक आहे बघू, थोडं वाट बघू काय ते. थोडं वाट बघितली, खाली करतोय का पण नाही गेलं तर प्रॉब्ली त्यांना ते दुकान हवंच होतं चालवण्यासाठी. चालत होतं एक प्रकारे. भाषा अशीच होती की 3 वर्षाचा करार केलाय तर मी 3 वर्ष गाळा काही सोडणार नाही वगैरे वगैरे असं त्यांची भाषा होती. बट स्टील आम्ही एप्रिलपासून त्यांना सांगितलेलं की खाली करा म्हणून. बट टिल जून त्यांनी आंब्याचा बिझनेस चालवला. त्याच्यामध्ये आंब्याचाही बिझनेस केला जुलैपर्यंत. हो, माझ्याकडे त्याचे काही व्हिडिओज आहेत. फायनली एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा झाल्या तर फायनली वी डिसाइडेड की आम्ही तिकडे रत्नागिरीला इट्स हाय टाइम ऍक्च्युली दॅट वी शुड मूव्ह अहेड. मग त्याच्यानंतर जो काही व्यवहार होता तो क्लिअर करण्यासाठी आम्हाला तिकडे जाणं भाग होतं. सो आम्ही मग तिकडे गेलो. एक साधारण 10 तारखेच्या सकाळी आम्ही रत्नागिरीला होतो. पहाटे पोचलो 7 वाजता म्हणजे मावशीच्या घरी. आणि मग त्यानंतर एक सकाळी 10-10:30च्या दरम्यान आम्ही निघालो. आम्ही डिसाईड केलं की त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलून घेऊया, जर दुकान बंद असेल तर वगैरे. विचार केला पहिले दुकानावरती व्हिजिट करू, जर ओपन असेल तर त्यांना तिथंच आपण बोलून घेऊया, काय उगाच कशाला घरी वगैरे जाऊन बोलायचं. तर दुकान बघायला गेलो असता शॉकच लागला ॲक्च्युली पहिल्या तर, की दुकानाचं शटर अर्धवट बंद होतं, त्याला लॉकही नव्हता. खाली वाकून पाहिलं तर पूर्णपणे त्यांनी त्यांचं सामान काढलं होतं आणि त्यानंतर लाईटीच्या वायरिंगसुद्धा काढल्या होत्या. आणि सगळ्यात शॉकेबल म्हणजे त्यांनी स्विच बोर्ड पण काढले होते. म्हणजे ते कशाला काढले मला तेच नाही कळलं सिरियसली. म्हणजे इतकं तर त्यांनी गोष्टी केल्या. सो आणि खूप घाण अवस्थेमध्ये दुकान होतं आमचं. दुकानाची स्थिती वगैरे आम्ही व्हिडिओ काढलेला आहे, तो मी ब्लॉग संपल्यानंतर मी तुम्हाला एक शॉर्ट क्लिप त्याची नक्कीच ऍड करेल. अँड देन यू गाइस कॅन डिसाइड हाऊ वॉज आवर सिच्युएशन. ते झाल्यानंतर मग थोडं आम्ही डिसाईड केलं, आम्ही त्यांच्या घरी गेलो. सो घरी गेल्यानंतर ज्यांच्यासोबत माझा करार झाला होता सो ते तिथं भेटले मला. शी वॉज अ फिमेल. तो ऑब्व्हियसली माझा जो ज्याच्यासोबत करार आहे मी त्याच्याशीच बोललं पाहिजे, इतर व्यक्तीशी बोलणं चुकीचंच राहील.
पण त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या हस्बंडला मी पूर्णपणे पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे, सो तेच सगळं बघतात वगैरे वगैरे. तर तो त्यांचा बिझनेसचा लुकआउट होता, त्याच्याशी माझा काही संबंध नव्हता. माझं फक्त हा कन्सर्न होतं की ते मला पहिले तर हे बोलले की आम्ही दुकान कधीच खाली केलं आहे, तुम्ही आज कसे काय आले आमच्याकडे. सो आय वॉज अगेन विदाउट आम्हाला इंटिमेट करता दुकान वाऱ्यावर टाकून यांना म्हणायचं की दुकान खाली केलंय. आय डोंट नो त्याबद्दल कसं सेन्स बनतो बोलायला सुद्धा. नंतर भरपूर खूप डिस्कशन झालं, वादविवाद झाले. म्हणजे काही शब्दांचा चढ उतार झाले, त्यांच्याकडून माझ्याकडून हिच्याकडून है ना. स्पेशली मीच जास्त बोलत होतो कारण की ॲग्रीमेंट मी आणि त्यांच्यामध्ये होतो. सो त्यांना खूप काय बोललो आणि मग नंतर फायनली त्यांना बोललो की तुम्ही येऊन दुकान बघा पहिले की काय त्याची अवस्था झालेली स्थिती बघा आणि त्यानंतर तुम्ही माझ्याशी बोला, पुढच्या गोष्टीवर त्यानंतर बोलूया. सो आम्ही त्यांना बोललो की ते आले दुकानामध्ये बघितलं, ते आले, त्यांनी बघितलं की त्यांनी क्लीन वगैरे करून सुद्धा दिलं ताबडतोब. बट जी नासधूस झालेली म्हणजे नासधूस इन सेन्स फक्त इलेक्ट्रिसिटीचे जे बोर्ड्स उखाडले गेलेले होते ते त्यांना भरपाई करून देणं भाग होतो. अँड वॉट क्लीन करून घेतल्यानंतर आमचं त्याच गोष्टीवर होतं की बाबा जी नासधूस झालेली आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी बोर्ड वगैरे वायरिंग वगैरे त्या सगळ्या गोष्टी मला करून द्या, कारण की मलाही दुसऱ्याला कोणातरी आता द्यावंच लागेल ना, की तुम्ही नाही करत आहे तर मला दुसरं बघणं भाग आहे, मी असं याच्यासाठी थोडी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सो त्यांचं असं बोललं होतं की नाही मी नाही करणार, आता मी तुम्हाला शाश्वती देऊ शकत नाही, माझ्याकडे पैसे नाही, तुम्हाला काय करायचं करून घ्या, हे ते असं तसं ब्ला ब्ला लेख त्यांनी गोष्टी केल्या. सो त्यांच्यासमोर मग आम्ही तिथं लॉक लावला आमच्या शॉपला, आमचा लॉक लावून ताब्यामध्ये घेतला आम्ही. थोड्या वेळाने माझ्या असं लक्षात आलं की अरे यांनी असं केलंय कृत्य, तर आपल्याला ह्याचे इलेक्ट्रिसिटी बिल पण बघितलं पाहिजे ना की काय आहे, म्हणजे किती पेंडिंग आहे. रेंट तर पेंडिंग आहेच, त्यात काय हेच नाहीये. आणि इलेक्ट्रिसिटी बिल सुद्धा पेंडिंग इलेक्ट्रिसिटी बिल आम्ही बघितलं, जवळजवळ वर्षभर त्यांनी भरलंच नव्हतं. वर्षभर अमाऊंट नव्हती. सो यू गाइस कॅन कॅल्क्युलेट फॉर अ कमर्शियल प्रॉपर्टी वर्षभरामध्ये लाईट बिल किती असावं. एनिवे सो भरलंच नव्हतं त्यांनी. मग त्याच्यावरती मग पुन्हा नेक्स्ट डेला चर्चा, पुन्हा त्यांच्या घरी गेलो आम्ही. म्हणजे भरपूर म्हणजे असं तो क्षण खूप हे होता, म्हणजे जो 1 ते 1.5 दिवसाचा काळ होता आमचा. तो थोडासा आम्ही पण टेन्शन मध्ये होतो आणि त्यांनाही आम्ही टेन्शन दिलं, असं नाही का नाही, ते पण त्यांनाही व्हायब्रेट केलं एकदम आम्ही, कारण की ऍट द एंड ऑफ द डे आपली प्रॉपर्टी आमची प्रॉपर्टी होती, आपलं होणार आहे. हा, इन्व्हेस्टमेंट आम्ही केलेली आहे, ती प्रॉपर्टी माझी आहे ना. तुम्ही सोडून गेलात, तुम्ही सोडून गेला असं नाही चालत ना. तर खूप वादाविवाद झाले आणि मग नंतर फायनली त्यांना मी बोललो की तुम्ही तुमच्याकडे जर आता पैसे नसतील तर काही गोष्टींचं तुम्ही मला सिक्युरिटी द्या, लाईक पोस्टडेटेड चेक द्या किंवा लिहून द्या मला की बाबा नाही मी तुमचं एवढ्या दिवसात करून देते वगैरे. असं ते सगळं करून बोलता बोलता 2 तास गेले आणि त्यांनी मला पोस्टडेटेड चेक दिला आहे इलेक्ट्रिसिटीचा. रेंटचं काय अजून त्याच्यामध्ये हे नाहीये, ते बोलले मी ते पण करून देते, डोंट वरी. ऑलरेडी आम्ही त्यांना पहिलेच सांगितलं की रेंट जो काय आहे तो आम्ही 50% लॉकडाऊन आम्ही स्वतः ते काय बोलायच्या अगोदरच आम्ही तेवढा मॅच्युरिटीने बोललो की 50% रेंट आम्ही तुम्हाला मार्च ते आतापर्यंत सगळं माफ करतो. पण व्हॉट एव्हर 50% रेंट जो म्हणतो ते तुम्ही देणं, कारण की तुमचा बिझनेस चालू होता, त्यांना हे पण सांगितलं. आम्ही 50% कन्सेशन देतोय, दिलं. म्हणजे असं काय त्याच्याबद्दल असं काही वादविवाद काहीच नाही, तुम्ही एवढं कसं मागतो वगैरे असं काहीच नाही. मग ते झालं सगळं काय. मग फायनली त्यांनी जेव्हा मला चेक दिला, मग चेक दिल्यानंतर थोडंसं त्यांनाही थोडंसं कुठंतरी हे झालं. मग थोडंसं हळूहळू त्यांच्या पर्सनल गोष्टी शेअर झाल्या. मग आम्ही पण थोडंसं सॉफ्टनेस घेतलं, कारण की कसं आहे की एक कॉल मागे पण घेतलं पाहिजे ना. बिकॉज व्यवहार नेहमी जेव्हा अशा जेव्हा व्यवहाराला मध्ये हे येतो, लाईक एक रूपांतर असं होतं जेव्हा कुठल्याही व्यवहाराचं, नॉट जस्ट दिस, मोठ्याही व्यवहारामध्ये कुठेतरी मध्यस्थ येऊनच या गोष्टी सॉल्व्ह कराव्या लागतात. नाही आम्ही ताणून धरू शकतो, नाही समोरचा माणूस ताणून धरू शकतो, यु नो, की बाबा मी नाहीच करणार किंवा नाही मला हे पूर्णच रेंट हवंय आमच्यामध्ये. नो, दॅट्स नॉट हाऊ इट वर्क्स, राईट. जेव्हाही व्यवहारामध्ये अशी गोष्ट येते तेव्हा यू हॅव टू समवेअर सेटल डाऊन इन द मिडल. फायनली असं झालं की जी सुरुवात एकदम कठोर शब्दांपासून झाली होती, तर त्याचा अंत एक चांगला
सौम्य शब्दांमध्ये झाला, But चांगले at the रिलेशन बिल्ड झाले बस. बट ऍट द एंड ऑफ द डे हा व्यवहार आहे आणि व्यवहार आहे. आम्ही व्यवहारामध्ये आम्ही एव्हरी टाइम क्लिअर अँड ट्रान्सपरंट राहिलेलो आहे. सो दिस इज नॉट द फर्स्ट प्रॉपर्टी दॅट वी हॅव परचेस्ड. आमच्या दोघांच्या अंडरमध्ये 4 प्रॉपर्टीज आहेत आणि 4ही प्रॉपर्टीजमध्ये आम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीचं यु नो प्रॉब्लेम झाले नाही. दिस वॉज द फर्स्ट प्रॉब्लेम पहिला विच वी problem. फेस्ड. बट तो प्रॉब्लेम आय गेस हे सगळ्यांमध्येच होतो भाडेकरी, आणि हे जे खूप जनरल ऍक्च्युली हा प्रॉब्लेम आहे ड्यू टू लॉकडाऊन. खूप गोष्टी अशा घडलेल्या आहेत. भाडेकरूंनी पण समजलं पाहिजे की तुम्ही भाडं देत नाहीये, लॉकडाऊन आलंय, पण लॉकडाऊन हा सगळ्यांसाठी आलाय. सगळ्यांसाठी आला. आज मी पण लोन घेऊन ती प्रॉपर्टी घेतलेली आहे, मला Correct. कुठं ना कुठं EMI पे करायचं आहे. आणि तुम्हाला जर माहित असेल की बँकेचा एक जरी EMI थकला तर इमिडिएटली नेक्स्ट डे पासून तुम्हाला एवढं ते हॅमरिंग करतात त्या EMI साठी. दिवसाला 10 ते 15 कॉल येतात. सो त्या भाडेकरूंनी ते समजून घेतलं पाहिजे. तर त्या हिशोबाने व्यवहार हा केला पाहिजे. लेट्स सी, आता जोपर्यंत तो पोस्ट डेटेड चेक, रेंट और इलेक्ट्रिसिटी काम, हे सगळ्या गोष्टी पूर्ण सेटल्ड होत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही. बट वी आर नॉट गोइंग टू लूज दॅट अप. वी आर व्हेरी स्ट्रॉंग कपल. जर लोक खूप हलक्यामध्ये घेत असतील तर आय गेस इट्स दे आर बॅड दॅट दे टेकिंग अस व्हेरी लाईटली. बिकॉज जर आम्ही प्रॉपर्टीज बनवू शकतो सो त्या प्रॉपर्टीला जपण्याची ताकद सुद्धा आमच्यामध्ये आहे, म्हणूनच आम्ही करतो प्रॉपर्टीज. ओके, सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से. अँड मॉरल ऑफ द स्टोरी इज लाईक अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी यु नो घडत राहणार लाईफमध्ये. इट्स जस्ट अ स्मॉल पार्ट ऑफ लाईफ. त्याला काय एवढं घाबरून जायचं नाही. इट इज जस्ट लाईक यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग. फेस करायचं, फेस करायची तेवढी ताकद ठेवली पाहिजे. हे दिस इज माय मंत्र बेसिकली. बट आणि अजून एक गोष्ट आहे की लाईक आय ऑलवेज बिलीव्ह, मी लहानपणापासून एक गोष्टींवर खूप बिलीव्ह करते, खूप स्ट्रॉंगली बिलीव्ह करते रादर, की जेव्हा तुम्ही चुकलेले नाही आहोत ना, वेन यू नो दॅट यू आर नॉट रॉंग, कोणाच्या बापाला घाबरायचं नाही, देवाला घाबरायचं. बिकॉज यू नो यू हॅव राईट, यू हॅव डन राईट. तुम्ही इंटेन्शनली कुणालाही हर्ट केलेलं नाहीये किंवा इंटेन्शनली यू आर नॉट रॉंग, यु नो. त्याच्यामुळे कुणालाच घाबरायचं नाही देवाला. दॅट इज माय पर्सनल मंत्र दॅट मी नेहमी रुपेशला पण, यू शुड बी व्हेरी स्ट्रॉंग इनफ टू फेस व्हॉट एव्हर कम्स इन युअर वे. आय गेस आम्ही जास्त तुम्हाला बोर नाही करू. अँड वी नो दॅट जो काय कॉन्व्हर्सेशन आमचा त्यांच्यासोबत झाला आहे ॲट द एंड ऑफ द डे हा खूप चांगला होईल. म्हणजे प्रॉब्ली या मंथ एंड पर्यंत सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होईल. होपफुली. And we'll surely update you guys on that also. And of course, thanks for watching and listening to our story. म्हणजे आम्हाला माहिती आहे हा एंटरटेनिंग व्लॉग नव्हता, पण जेवढा तुम्ही वेळ आम्हाला दिला, थँक्स फॉर वॉचिंग. आणि जर तुम्हाला खरंच आमची स्टोरी ही आवडली असेल, जे काय मी शेअर केलं आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. अँड नेव्हरदलेस आम्ही 2 दिवसासाठी रत्नागिरीला गेलेलो. आम्ही 2 दिवससाठी आम्ही रत्नागिरीला गेलेलो, पण 1.5 दिवस आम्ही ह्याच्यातच घालवला. बट यू गाईज वॉन्ट बिलीव्ह, त्या अर्ध्या दिवसामध्ये सुद्धा मी ब्लॉगिंग केलं. अँड दॅट व्लॉग इज जस्ट कमिंग आफ्टर दिस. छान आहे तो ब्लॉग. नक्की तुम्हाला तो खूप आवडेल. एंटरटेनिंग व्हाल तुम्ही त्याच्यामध्ये. सो विसरू नका तो ब्लॉग बघायला. त्याचा सेकंड पार्ट असेल. Yes, we are strong, we'll get it.